मित्रांनो नमस्कार. आपल्या मोसंबीमधील जी ठिबकची लाईन होती ती लिकेज झाली होती. त्यासाठी आपण काय केले हे नळाचं कनेक्शन काढण्याचं जे हे असते कपलिंग ते आपण एक ₹90 विकत आणली आणि जे नळाचा पॉईंट आहे तो खालच्या दिशेने आणि जे पाठीमागचा पॉईंट आहे तो आपण जे फुटली होती त्याला वरल्या साईडने लावून हे नट आवळले बघा. हे आपण एकदम सोपं जुगाड शोधून काढलं, ज्यामुळे आपल्याला काही त्रास लिकेज काढण्यासाठी झाला नाही. थोडं फक्त एक नळी उघडी करून एक पट्टी खाली लावून दुसरी पट्टी आपण वर लावली आणि हे नट आवळून घेतले आणि आपण टेस्टही करून बघितली तर पाणी लिकेज होत नाही कसलंच. हे आपण एकदम सोपं आणि सहज करता येणारं जुगाड आपण बघितलंय. हे आपल्या मोसंबी बागेतले जे लाईन आहेत ह्या लाईनीची पाईपलाईन आपली लिकेज झाली होती, तर ते आपण दुरुस्त करण्यासाठी बाकी दुसरा कशाचा उपयोग केला नाही. फक्त 1-2 पाणी लागले आपल्याला, 12-13चा पाना आणि हे कपलिंग आपण ₹90 विकत आणली दुकानातून. एकदम स्वस्त असं काही तकलीफ न होणारं एकदम आपण एक जुगाड शोधून काढलं. फक्त पाईपलाईन उघडी केली आणि त्याला एक खालून आणि एक वरून ठेवून आपण नट आवळले. एकदम जाम बसलेलं आहे. हे बघा मोसंबी अशी झालेली आहे. मोसंबीला आपण ज्यावेळेस ताण दिलता त्यावेळेस हे असे फळं असे थोडे काळसर पडले. ताण दिल्यामुळं जुने जे फळ लागलेलं होतं ते आता होईल हळूहळू चांगले व्हायला लागलेत. हे बघा मोसंबीचे झाड. आता नवीन आपण आंबेबार धरलाय, त्याची फुलं आपल्या आता गुंड्या लागा लागल्यात. हे बघा कसे मस्त एकदम व्यवस्थित. आता पाणी चालू केल्यापासून गवतही यायला लागलंय. एकदम मस्तपैकी असा बाग दिसतोय. हे बघा झाड, हे पाईपलाईन नळ्या ह्या ठिबकच्या एका लाईनमध्ये आपण 3 हातरवल्यात, काही लाईनीमध्ये 4 आहेत. बघा झाडाची क्वालिटी कशी मस्त आहे. हे जे आपण हे आंबेबहार धराच्या टायमाला आपण ज्यावेळेस ताण दिलता त्यावेळेस हे फळं होती. ताण दिल्यामुळं फळावर थोडा काळा कलर आला. होतील ते हळूहळू. आता पाणी चालू केलंय ना चांगले. हे बघा किती फळं पीक आहे आणि झाडांचा कलरही बघा कसा आहे. मित्रांनो आपण काही लाईनीमध्ये 3 काही लाईनीमध्ये 4 नळ्या हातरिल्यात, त्यामुळं रान हे व्यवस्थित भिजतंय आणि असं कुठंही वाहतं पाणी नाही. एकदम असं जमिनीत मुरणारं